तर मित्रांनो, मी आपला मित्र प्रवीण बदाने आपल्या यूट्यूबमध्ये करतो. मित्रांनो, मी 3 HP या महिंद्रा शक्ती साईटवरती आलो होतो. इथे तुम्ही बघू शकता सोलर पॅनल पूर्ण घाण होतं मित्रांनो. इथं ड्रायरनचा फॉल्ट येत होता. आता इथं सेटिंग मी केलेली आहे. कंट्रोलरमध्ये प्रॉब्लेम होता मित्रांनो, त्यामुळे ड्रायरन फॉल्ट मारत होता. सकाळी 9-10 वाजेपर्यंत पंप चालायचा आणि दुपारी 4 नंतर चालू व्हायचा. दुपारच्या वेळेस हा पंप चालत नव्हता. बोरवेलमध्ये पंप आहे हा. आणि इथं आल्यानंतर बघितलं तर सोलर पॅनलवरती पण पूर्ण धूळ बसलेली होती. आपल्याकडे पण सोलर पंप बसवलेला असेल तर तुम्ही या सोलर पॅनलवरती जी धूळ आहे ती ठेवत नका जाऊ, धुवून टाकत जा. वेळोवेळी सोलर पॅनल क्लीन केल्याने आपल्याला पाण्याचा प्रेशर हा चांगला मिळतो आणि सोलर पंपाची लाईफसुद्धा ही चांगली असते मित्रांनो. त्यासाठी वेळोवेळी हे सोलर पॅनल अशा पद्धतीने क्लीन करत जा. शेतकरी बांधव आपले क्लीन करताय पॅनल. बघू शकता तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांनी आता पाणी टाकलेलं आहे, पण धूळ जास्त बसलेली असल्यामुळे बघा सोलर पॅनल धुतल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती धूळही दिसते. थोडंसं कोरडं झालं की लगेच त्याच्यावरती डाग पडलेले दिसत आहे. त्याला वायपरने वगैरे तुम्ही क्लीन करू शकता. मी तुम्हाला कंट्रोलर दाखवतो आता. हा 3 HP शक्तीचा कंट्रोलर आहे. हा 3 HP बघू शकता तुम्ही. सिम्मा 3 HP. आता पंप चालू आहे. इथे मित्रांनो स्टिकर चिटकवलेलं असतं एक. ते स्टिकर निघून जातं आणि जेव्हा हा कंट्रोलर खराब होतो तेव्हा वॉरंटीला इश्यू येतो. सापडत नाही, कंट्रोलरचा सिरियल नंबर काय आहे ते माहिती होत नाही. त्या स्टिकर चिटकवलेला असतं, त्याच्यावर लावून त्याला सेफ ठेवा, जेणेकरून उद्या तुम्हाला तुमचा सोलर पंप बंद झाल्यावरती कंपनीने कंट्रोलर सिरियल नंबर विचारला तर तो तुम्हाला सापडेल. आता इथे हा स्टिकर नाही तर नंबर सापडणार नाही मित्रांनो. तो सेटिंगमधून काढता येईल, पण डिस्प्ले चालू असला तर काढता येईल, नाहीतर नाही काढता येणार. म्हणून त्याची काळजी घ्या. हा पंप चालू झालेला आहे आता. आधी एवढा वेळ पंप चालत नव्हता ना, लगेच बंद होऊन जायचा. आता तरी 5-10 मिनटं झाले असतील ना आपल्याला चालू करून. लगेच बंद व्हायचा ना. आता व्यवस्थित चालतोय. दुपारच्या वेळेस चालूच होत नव्हता ना, सेटिंगचा प्रॉब्लेम होता. तो झाला आता क्लिअर. हां, आता लागत जाईल. आता काही अडचण नाही. चला मित्रांनो, सोलर पंप चालू झालेला आहे आता. आपल्या काही अडचण असेल तर फोन करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्यावरती लक्षात येईल. धन्यवाद मित्रांनो.